प्रतीक गॅस बंद कर जा आणि त्या वड्या काढून ठेव। ये 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 तुझीच वाट बघ। अरे आजी तुला कसं कळतं माझ्या मनातलं? हा माझ्या आवडीच्या आळूच्या वड्या केल्यास तू। तुमच्या दुबईत मिळतात का आळूच्या वड्या? अगं दुबई सोड, अख्ख्या भारतात कुठे मिळत नाही तुझ्या हातची चव असलेल्या आळूच्या वड्या। आजी या वड्या फक्त या स्वयंपाकघरातच मिळतात। मला खाऊ द्या आधी। अरे 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 गरम आहे, फुंकर मारून खा, तोंड पोळेल बाबा। वर्ल्ड क्लास आजी, वर्ल्ड क्लास। क्या बात है आजी, वाह। आजी तुला असं सगळं पूर्वीसारखं झालंय असं नाही वाटत? म्हणजे बाबा पण आता लग्न करतायत। हो रे बाबा कधी एकदा माझा अभिराम पुन्हा लग्न करतोय आणि कधी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद परत येतोय असं झालंय मला। होईल होईल, ही इच्छाही पूर्ण होईल। आणि आजी हीच इच्छा नाही, इतर सगळ्या इच्छाही तुझ्या पूर्ण होणार आहेत। इतर कसल्या रे सगळ्या इच्छा माझ्या? आजी विसरलीस ना? अगं एक काळ असा होता की तुला तुझी नातवंड तुझ्या मांडीवर खेळवायची होती, पण आता गोष्टीच अशा काही घडल्या की तुझी ती इच्छा अपूर्णच राहील। पण तुझी हीच अपूर्ण इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे। अगं खुद्द अभिराम जहागीरदार यांचा वारस तू तुझ्या मांडीवर खेळवणार आहेस। तू बघच आजी, आता हे सगळं घर आनंदाने भरून निघेल। खरंय रे किशोर, मी तर फक्त आणि फक्त अभिराम बस त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठीच प्रार्थना करत होते। हे नातवंड मांडीवर खेळवण्याचा विचार माझ्या मनात आला सुद्धा नाही। देवाचे खूप खूप आभार आहेत बघ, त्यानं मला भरभरून जगण्याची पुन्हा एकदा संधी दिली। तू हे घे सगळं संपवून टाक, हा मी आले। देवांना नमस्कार करून येते आणि त्याला ठणकावून सांगते, या घराचं गोकुळ कर। का 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 आजीबाई कशी गंमत केली बघा आता, वारस येण्याची स्वप्न। पण मी आता अशी काही सोय करणार आहे की काहीही झालं तरी एजे आणि लीलाचं लग्न होणार। आणि एकदा का त्यांचं लग्न झालं की तुम्हाला काय वारस मिळत नाही, तुम्ही बघा स्वप्न। हॅलो साळुंके, विक्रांतला घेऊन मला लगेच भेट। आपल्याला एक मोठा प्लॅन सत्यात उतरवायचा आहे। आपली डेकोरेशनची जी थीम ठरली ती लक्षात आहे ना तुमच्या? मला त्याच्यात अजिबात चेंजेस नको आहेत हा। सगळी फुलं त्या त्या कलरचीच असायला हवीत। हो मॅम। आणि मॅडम पार्किंग? हा काय प्रश्न आहे विश्वरूप? आपल्याकडे वॅले पार्किंग असतंच ना, हवं तर माणसं वाढवा। काय विचारताय? मॅम यू प्लीज डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका। मी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थितपणे नोट डाऊन केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सांगितलं तेच आणि तसंच होईल। गुड, थँक्यू। या तुम्ही। एजे मला तुमच्याशी जरा सगळ्या फंक्शन्सचं स्केड्यूल डिस्कस करायचं आहे। 2 मिनिटं द्या ना। एजे उद्या वेन्यूवर पोचल्या सगळ्यात आधी तुमचा साखरपुडा आहे। एजे साखरपुडा झालेला आहे, विसरलात का तुम्ही? एजे तुमचा साखरपुडा लीलाशी झालाय आणि आता लग्न श्वेताशी आहे म्हटल्यावरती श्वेता बरोबर साखरपुडा नको का? ठीक आहे, ते अंगठ्या वगैरे एक्सचेंज करणं ते लग्नाच्या अगोदर करून टाका लवकर। ठीक आहे चल। चला। काय तुम्ही कुठे बाहेर जाताय का? आजी आम्ही वेन्यूवर जाऊन येतो, जरा सगळी व्यवस्था नीट झाली का नाही ते बघणं गरजेचं आहे, बघून येतो। दुर्गा ऐक माझं, किशोर कालच आलाय ना?
थोडा वेळ घालव त्याच्यासोबत. लक्ष्मी, सरस्वती, हा हा तुम्ही दोघी जाऊन या. व्यवस्था पाहून या काय आहे ती. हो आजी. चालेल चालेल. दुर्गा वहिनी आम्ही जातो. हा चला वहिनी. चल. मी एकटी थांबून काय करू? किशोर कुठे आहेत घरी? म्हणजे आजी, एजे आणि किशोर मध्ये किती मतभेद असले तरी शेवटी किशोर एजेंचेच पुतणे आहेत ना. प्रमोद आणि विराज सकाळी उठल्या उठल्या ऑफिसला निघून गेले तसे किशोरही घराबाहेर पडलेत. आम्ही जाऊन येतो. जरा लवकर यायचं बघा. हो आजी. चला. आलोच आजी. आपल्या तिघांचे आता एकच टार्गेट आहे, एजेला संपवणं, एजेला दुःखात बघणं आणि एजेची वाट लावणं. या एकाच टार्गेटसाठी आता आपण तिघांनी एकत्र काम करायचंय. तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या. माझा प्लॅन ऑलरेडी ठरलाय. त्या फडतूस कालिंदीच्या घरी जाऊन तिच्याशी हात मिळवणी केली म्हणे. तू जर एवढाच मोठा झाला होतास तर तिच्या मदतीची गरज काय पडली तुला? कारण लीला मांडवात पोचली तरच तुझा प्लॅन सक्सेसफुल होणार. तुझ्या लॉजिक प्रमाणे तुला एजेच्या घरातली एक व्यक्ती लागली, त्यामुळे लग्नात जाऊन काड्या करण्यासाठी तुला आत जायला परवानगी लागेल आणि त्यासाठी माझी मदत. ठीक आहे, फारात फार पार्टनरशिप होऊ शकते, पण तुझ्या हाताखाली काम करणार नाही मी. ठीक आहे, निघ मग तू. मी पण बघतो तुझा प्लॅन कसा सक्सेसफुल होतो ते. काय हो साळून के, काय लोक आणता तुम्ही? प्लॅन काय तुझा? एजे आणि लीलाचं लग्न. काय? मला लग्न करायचं लीलाशी. त्यासाठीच तर मी आणि विक्रांत साहेबांनी एजे आणि लीलाचं लग्न मोडलं. साळुंके, कसं होणार आहे हो तुमचं? अहो, जगाच्या 10 पावलं मागे चालताय तुम्ही. या विक्रांतनी तुमचा वापर करून कधी तुम्हाला बाजूला केलं असतं ना, कळलंही नसतं तुम्हाला. मी आलोय म्हणून खरं तरी समजतंय. विक्रांत साहेब तुम्ही? साळुंके, हो साळुंके, शांत व्हा. एजेला हरवायचं असेल तर एजे आणि लीलाचं लग्न व्हायलाच हवं. त्यामुळे आता मिशन एजे आणि लीलाचं लग्न. हॅलो. हा कालिंदी ताई, नमस्कार. कशा आहात? आता सुधारते तब्येत हळूहळू. वा वा, छान छान. सरोजिनी ताई, मला ना तुम्हाला काहीतरी द्यायचंय. ह्या सगळ्यामध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्याचं प्रायश्चित्त समजा किंवा आमची आठवण म्हणून तुम्ही ठेवून घ्या. लग्नाच्या हॉलवर तुम्ही भेटवस्तू घेणार नाही आणि तेवढ्या मोठ्या मंडळींमध्ये तुम्हाला काही द्यायला मलाही थोडं अवघडच होईल. म्हणून मी तुमच्या घरी आलेले चालेल का? म्हणजे तुमच्या घरी येऊन मी तुम्हाला ती भेटवस्तू देईन. या या, आमच्या घरी तुमचं स्वागतच आहे. अरे वा 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 वा, हे बरंच झालं. बरं, मग मी ना आता थोड्या वेळामध्ये निघेन तुमच्या घरी येण्यासाठी. हा, मग भेटूया लवकरच. हा, अच्छा, येते मी. बर. अहो, मी जरा जाऊन येते. हा, लीला ऐक, मी जाऊन येते आहे. भाजी निवडल्यानंतर कुकर लावायचा आहे. पाणी घाल भातामध्ये आणि कुकरमध्ये सुद्धा, नाही तर स्फोट घडून आणशील कुकरचे. नाही, करते मी. बरोबर, आले. हा, अहो आले मी. लीला, इकडे बस. हे बघ लीला, कालिंदी एजेंच्या लग्नाला नक्की जाणार आहे. पण लीला, तुला लग्नाला जायचं नसेल तर जाऊ नकोस.
तिथे जाऊन तुला त्रास होणार हे मला माहिती आहे. तू आपली घरीच थांब. तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. बोला छान. हा जरा माझी पाठ वळली नाही की तुमचं गुळपीट जमलंच. तुम्ही कसं तिला सांगताय इथे थांब म्हणून? मी इथे त्या जहागीरदारांसारख्या मोठ्या माणसांबरोबर आपले संबंध चांगले राहावेत म्हणून जीवाचा आटापिटा करतेय. हे आजारी पडले तरी हे सगळं घेऊन जाऊन चाललीये मी तिथे, आणि तुम्ही तुमच्या मुलीला उलटच सांगताय. कालिंदी, अगं तुझ्या मनाचा जरा विचार कर. अगं एजंटशी तिचं लग्न ठरलं होतं, तर या क्षणाला तिच्या मनात काय घालमेल होत असेल तू जरा समजून तर घे ना ग. ते काही तुम्ही मला सांगू नका. काही झालं ना तरी लीलाने त्या एजंटच्या लग्नाला जायला हवं. मला अंकल ना काय त्यांच्या घरातल्या कुणालाही भेटायची अजिबात इच्छा नाहीये ग. अगदी लग्नाच्या मांडवात जाऊन भेटायची काय गरज आहे? तुम्ही काय हो हो करताय? मला आई, मला पण वाटतंय ताईचं बरोबर आहे. म्हणजे तिला जर यायचं नसेल तर आपण उगाच जबरदस्ती कशाला ना करायची. बरोबर आहे. हा बरोबर आहे. तुम्ही ना तुम्ही मलाच बोला. मी हे सगळं का करते हे तुम्हाला का कळत नाहीये? अहो आपण या एजंटच्या लग्नाला गेलो तर शेजाऱ्यांना कळेल ना की आपले आणि एजंटचे संबंध चांगले आहेत म्हणून, सुधारलेत. म्हणजे उद्या जर लीलाचं लग्न ठरलं आणि मुलाकडचे लोक चौकशीला आले तर ते शेजारी सांगू शकतील. नाहीतर लीलाच्या ह्या मोडलेल्या लग्नामुळे आपल्याला किती अडचण होईल. कालिंदी, तू जे काही बोलतेस ना त्याला काही अर्थ नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये हो? आपण ना समाजात राहतो. त्या समाजाचे काही नियम आहेत, काही कर्तव्य आहेत, ती आपल्याला पार पाडावी लागतात. तुमच्या मुलीचं काय बरं आहे, तिला काही हिरोईनच व्हायचंय. मग काय लग्न केलं काय नाही केलं काय तिला काही फरक पडत नाही. पण आपल्याला ही एक मुलगी आहे रेऊ. नाही तुम्ही विसरला असाल म्हणून सांगते. हिचं शिक्षण झाल्यावर हिच्याही लग्नाचा विचार करायचा आपल्याला. अगं आई, तू माझ्या लग्नापर्यंत कुठे पोहोचलीस? आणि माझ्यासाठी तू ताईला कशाला बोलतेस? घ्या बोला. मी माझं रक्त आटवतीये आणि तू हे तोंड वर करून मलाच सांग या लीलाला काही बोलू नकोस म्हणून. देवा, आईचं मन ना कळतच नाही तुम्हा कोणालाच. अगं रात्रभर तुम्हा दोघा मुलींच्या विचाराने ना डोळ्याला डोळा लागत नाही माझा. काय मागतीये मी? छोटं स्वप्न आहे की नाही माझं? मला असं वाटतं की तुम्हा दोघा मुलींची लग्न आहेत ना चांगल्या घरी व्हावी. आणि हे का होतं माहितीये ना? कारण मी तुमच्या मुलीची सावत्र आई आहे. कितीही करा, सावत्र ते सावत्रच. तुमच्या मुलीला ना मी माझं प्रेम नाही देऊ शकले, तिला आपलंच करू शकले नाही. माझं चुकलं. मीच दळभद्री आहे. माझ्याच अपेक्षाभद्री माझं नशीब. सॉरी मावशी, तुला मी यायला हवी ना. येईन लग्नाला. खोटं बोलत नाहीयेस ना? अजिबात नाही. माझी गुणाची गबाड. तू रडू नकोस. बर चल, मी ना सरोजिनी ताईंना भेटून येते. तोपर्यंत तुम्ही दोघी लग्नाची तयारीला सुरुवात कर. चल आले मी. अहो येते. हा आले. सरोजिनी ताई,
तुमचं मन खरंच खूप मोठं आहे. नाहीतर आमच्यासारख्या गरीबाचं कोणी एवढं आदरातिथ्य केलं असतं. असं बोलू नका. जहागीरदारांच्या घरी चांगल्या माणसांना नेहमीच मान मिळतो. मग कोण श्रीमंत कोण गरीब असा फरक नसतो इकडे. असा विचार फक्त तुम्हीच करू शकता. माझंच नशीब फुटकं. माझी लीला या घरची सून होऊ शकली नाही. नाहीतर आज आपण व्याही भोजनाला भेटलो असतो ना हो. आणि मी कशाला आले इथे तर तुम्हाला लग्नातलं आहेर द्यायला. शांत व्हा. नशिबाच्या गोष्टी असतात या. एवढं सगळं झाल्यानंतरही आपण आपले संबंध टिकवले हे महत्वाचं आहे नाही का? बरोबर आहे तुमचं म्हणणं. अगं बाई, बोलतच बसले. ज्या कामासाठी आले होते ते तर विसरूनच गेले. शाल तुमच्यासाठी. माझ्यासाठी शाल आणलीये मी. आहे. थँक्यू. आणि हे ना एजंटसाठी आहे कुर्ता. तुम्ही अभिरामसाठी कुर्ता आणला? नाही म्हणजे त्याचं काय झालं, एजंटचं लीलाशी लग्न ठरलं होतं ना, तेव्हा माझ्या जावयाला कुठले रंग शोभून दिसतील असा विचार करून एक कुर्ता आणला होता मी त्यांच्यासाठी. कुर्ता निवडण्याचं स्वातंत्र्य आहे मला, पण जावई निवडण्याचं नाहीये ना. असो, तुम्ही बसा. आलेच मी. ताई यार, मला नाही जायचंय त्या एजंटच्या लग्नाला. आई ना नेहमी असंच करते. तुला इमोशनल ब्लॅकमेल करते आणि मग तिला हवं तेच तुझ्याकडनं काढून घेते. आणि तू पण ऐकतेस तिचं प्रत्येक वेळेला. का ऐकतेस? अगं रेऊ, आपण एक फॅमिली होत की नाही, मग एकमेकांच्या मनाचे विचार नको का करायला? मग असं कुठे लिहून ठेवलंय का की तूच प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या मनाचा विचार करायला पाहिजेस? तुझ्या पण मनासारखं वाग ना कधीतरी. अगं रेऊ, दरवेळी असं आपल्याला हवं तसं वागून कसं चालेल? पण हे बघ, कुटुंबात ना आई बाबांसाठी किंवा इतरांसाठी छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या असतात अगं, आणि त्याही आनंदाने करायच्या असतात. त्यात काय एवढं? आणि हे बघ, हे असं केल्याने ना आपण एक फॅमिली म्हणून एकत्र राहतो. कुठून येतो ग एवढा समजूतदारपणा? त्याचं काय ना रे, तू पण थोडं डोकं वापरलंस ना तर तुलाही जमेल समजूतदारपणे वागायला. चला ताई, पण एक खरं खरं सांगू, तू ज्याच्या कोणाच्या आयुष्यात जाशील ना खूप लक्की असेल. आता तू पटपट आवरलं नाहीस आणि मावशी आली ना तर तू अनलकी असशील. चला. नीता, ताईंना हळद कुंकू लाव. कालिंदी ताई, हे तुमच्यासाठी. नाही, कशाला? माझी आठवण म्हणून घ्या. घ्या. कशाला आणलं तुम्ही एवढं? अहो, खूप महागातली आहे साडी. शोभून दिसेल तुम्हाला. नेसा. बरं, मी येऊ का? या. बरं, लग्नाला यायचं नक्की? नक्की येते. हा. आता ही कालिंदी मोहिते ह्या घरात पाऊल ठेवेल ते जहागीरदारांची विहीण म्हणूनच.
रेऊ लीला झालं का? आई अगं काय एवढी घाई करतेयस? अजून 2 तास आहेत निघायला. लीला कुठे? लीला आवरतीये. लीला हो मावशी. अगं किती सुंदर दिसतेस. ऐंगो दृष्ट नको ग लागायला बाई माझ्या पोरीला कोणाची. थांब. छान बरं जा तुझ्या आईचा आशीर्वाद घे. आईचा आशीर्वाद? आज तुला तुझ्या आईचा आशीर्वाद घ्यायलाच हवाय. का? आईचा आशीर्वाद घ्यायला की कारण असावं लागतं का आपल्याला? तसं नाही, पण एरवी तू असं कधी काही सांगत नाहीस ना, आज पहिल्यांदाच बोललीस. हो पण तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना. लीला आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदाच घडणार आहेत. सवय करून घे. ये. ताई हे सगळं मी तुझ्या मुलीच्या भल्यासाठीच करते. दे दे तिला आशीर्वाद दे. आणि मलाही हे लग्न अगदी आनंदात आणि माझ्या इच्छेप्रमाणे होईल असा आशीर्वाद दे. हा नारळ. काय झालं ग कालिंदी? तू एवढ्या तातडीने का बोलवून घेतलंस आम्हाला? अगं मला ना देवासमोर नारळ आणि अक्षता ठेवायच्यात म्हणून. या. अगं नारळ नवरी मुलगी घरातून बाहेर पडताना ठेवतात ना. तसं नाही ग, आम्ही आता शुभ कार्याला चाललोय ना. म्हणजे मी काय ठरवलंय की त्या लग्नातच माझ्या लीलासाठी मी एखादं चांगलं स्थळ मिळते की नाही ते बघणार आहे. त्यासाठी देवासमोर नारळ आणि अक्षता ठेवायच्या. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण मुलींना औक्षण करतो, फक्त नवऱ्या मुलींनाच करतो असं काही नाहीये. बरोबर की नाही ग सुप्रिया? हो हो अगदी बरोबर आहे. मग चला 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 आता. या या या. हळद कुंकू वाहा, अक्षता वा. या ग ओवाळ आता तिला. कालिंदी तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ते तुझं तुलाच माहित. तुझ्या तयारीवरून तर असं वाटतंय तू लीलाचं लग्नच लावून येणारच वाटतं. परत तेच? हा अगं असं काय बोलतेस? अगं आशीर्वादाची गरज आहे ग लीलाला. तुम्हाला तर माहिती आहे ना, लग्न मोडलेली पोर आहे माझी. तिला आशीर्वादाची खूप गरज आहे. ठीक आहे, तू म्हणतेस तर ओवाळतो आम्ही. जा जा जा. खूप कामं पडली असतील ना घरात ढिगभर. कशाला बोलवलं? हा उगीच आलो आपण काम सोडून सगळी. छान ग छान. देवा सगळं व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडू देत. मावशी आई, अगं दुसऱ्यांच्या घरचं कार्य आहे, तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? काही नाही. किती सुंदर दिसतेस ग. माझीच नजर नको लागायला. छान. जा जा जा. सामान काही उरलं असेल तर बॅगांमध्ये भरून घ्या. निघूया आता आपण. उशीर होतोय ना. चल जा. लीला तू आमची मुलगी म्हणून ह्या घरातला तुझा हा शेवटचा दिवस. आता इथून परत गेल्यावर तू परत आलीस ना तरी या घरात मिसेस अभिराम जहागीरदार म्हणूनच परत येशील. आणि ऐक, सासरी काहीही त्रास झाला ना तर सोस सहन कर, पण काय वाटेल ते झालं तरी परत येऊ नकोस.